Hello friends, welcome to SR Teaching. See, today's point is evolution. उत्क्रांती म्हणजे काय ते पाहण्याच्या अगोदर जी काही स्टोरी ऑफ इव्हॉल्युशन कसं झालं काय झालं ते अगोदर शिकणार आहोत. सी स्टोरी ऑफ इव्हॉल्युशन, लाईफ ऑफ इव्हॉल्युशन. बघा, एकदम बिगिनिंग स्टार्टिंग गेलो तर 30.8 बिलियन इयर ॲगो युनिवर्स वॉज अ टीनी बॉल. म्हणजे 13.8 बिलियनच्या अगोदर पाहिलं तर युनिवर्स काय होता, एक छोटासा बॉल होता, ॲज अ टायनी बॉल. ऑफ एनर्जी ऑफ द बॉल दॅट एक्सपांड दॅट इफेक्ट वॉज बिग बँग. तो काय झाला, बॉल युनिवर्सचा एक्सपांड झाला आणि त्याचा इफेक्ट काय झाला तर बिग बँग, विस्फोट असा झाला. कशाचा? टिनी बॉलचा. अँड दस युनिवर्स वॉज बॉर्न. स्टार्टिंग युनिवर्स वॉज व्हेरी हॉट. बघा, स्टार्टिंगला जो काही युनिवर्स होता तो बॉल टिनी बॉल एक्सपांड झाला, बिग बँग झाला आणि तो काय झाला, तो जो युनिवर्स आहे तो काय झाला, एक्सपांड झाल्यानंतर तो काय झाला, व्हेरी हॉट, एकदम गरम असा तप्त गोळा होता आणि तो फुटला गेला. ॲज अ बिग बँग. व्हेरी हाय टेम्परेचर. तेव्हा त्याचं टेम्परेचर काय कसं होतं तर व्हेरी हाय टेम्परेचर होतं. बट लॅटर स्लोली इज अ कूल डाऊन. मेड अप ऑफ गॅलेक्सी. मग त्याच्यातून काय तयार झालं, कशातून, युनिवर्समधून गॅलेक्सीज तयार झाल्या. सिलेस्टियल ऑब्जेक्ट मेड अप ऑफ युनिवर्स एक्सपांड होतोय युनिवर्स काय होतोय, एक्सपांड होतोय. त्याच्यातून गॅलेक्सी, सिलेस्टियल, स्टार्स हे काय झालं, मेडअप झालं. मग तयार झाली आपली गॅलेक्सी ॲज अ मिल्की वे. त्या युनिवर्समधून आपली गॅलेक्सी तयार झाली आणि त्या गॅलेक्सीचं नाव आहे ॲज अ मिल्की वे. या मिल्की वेच्या कॉर्नरला अवरेज साईड स्टार. त्या मिल्की वेच्या कॉर्नरला काय तयार झालं, एक अवरेज साईज्ड स्टार. त्या स्टारला म्हणू शकतो आपण ॲज अ सन. तो काय होता, सूर्य होता. त्याच्या बाजूला तयार झाली सूर्याची छोटी छोटी पिल्लं ॲज अ सोलर सिस्टीम. आकृतीमध्ये दिसते तुम्हाला सोलर सिस्टीम, त्याची छोटी छोटी पिल्लं म्हणजे सोलर सिस्टीम काय झाली, प्रोड्यूस झाली, मेडअप झाली. या सोलर सिस्टीममध्ये थर्ड प्लॅनेट जो दिसतो ती आहे आपली अर्थ. पण अर्थ फ्रॉम 4.6 बिलियन इयर ॲगो बिगिनिंग ऑफ व्हेरी हॉट बॉल. पृथ्वीसुद्धा काय होती, एक तप्त असा हॉट बॉलचा गोळा होता. एखादा चेंडू कसा, लोहाराकडे चेंडू लाल भडक झालेला असतो आयर्नचा, तसा तो अर्थ काय होती तेव्हा 4.6 बिलियन अगोदर व्हेरी हॉट बॉल. अ बॉल वॉज. तो बॉल कसा तयार झालेला होता किंवा त्यात काय दिसून येत होतं, हॉट असल्यामुळं गॅस अँड डस्ट. ओनली गॅस अँड डस्ट ॲज अ 4.6 बिलियन ॲगो. मग कालांतराने ॲज अ लॅटर हळूहळू हा जो तप्त गोळा आहे तो काय झाला, कूल होत कुठं तरी त्याचं काय तयार झालं, ॲटमॉस्फिअर तयार झालं. अर्थवरती जे काही ॲटमॉस्फिअर तयार झालं होतं त्यात मोठ्या प्रमाणात एलिमेंट. आता ॲटमॉस्फिअर प्रोड्यूस झालं, पण ते ॲटमॉस्फिअर तयार झालं, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये मोठ्या प्रमाणात काही एलिमेंट होते. लाईक हेलियम असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन एसेट्रा काय झाले, एलिमेंट तयार झाले आणि ते आपापसामध्ये एकमेकामध्ये कंटिन्युअसली रिॲक्ट विथ ईच अदर. ते एकमेकामध्ये काय होऊ लागले, रिॲक्ट होऊ लागले. आपापल्यामध्ये त्यांच्यात रिॲक्ट झाल्यामुळं काय तयार झालं, वॉटर ॲज H2O तयार झाला. मग अर्थवरती स्टार्टिंगला टेम्परेचर हाय होतं, त्यामुळं वॉटरचे जे काही ड्रॉप आहे तेव्हा पडलं, तेव्हा म्हणजे जे काही पाऊस म्हटला तरी चालेल, थोडाफार पाऊस पडल्यावर काय होणार आहे, जे काही
तापलेला गोळा आहे त्यातून काय होणार आहे, व्हेपर स्टार्ट होणार आहे. जर तेच झालं इथं, जेव्हा वॉटरचे ड्रॉपलेट अर्थवरती पडले तेव्हा अर्थवरती अगोदर काहीही नव्हतं, फक्त हॉट बॉल होता, ॲटमॉस्फिअर तयार झालं. मग जेव्हा पाणी पाऊस पडल्यामुळे काय झालं, व्हेपर स्टार्टेड, व्हेपर काय होलं, स्टार्ट झालं. आणि टू लॅटर कूल डाऊन स्लोली द टेम्परेचर. जे काही टेम्परेचर होतं ते प्रोसेस काय लगेच झाली का, नाही, त्याला बरीचशी वर्षे गेली. तेव्हा ते जे काही अर्थ आहे ते काय झालं, कूल झालं. वॉटर व्हॉज कंडेन्स, वॉटर काय झालं, कंडेन्स झालं. लॅटर स्टार्टिंग रेनफॉल, मग परत मोठा असा रेनफॉल झाला. कधी तर लास्टेड 60,000 इयर ॲगो. बघा 60,000 वर्षापूर्वी 60,000 इयर रेनफॉल एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला की त्यातून काय प्रोड्यूस झालं, तर रिव्हर, ऑसियन्स, लॅक्स, स्ट्रीम्स, सीज हे काय झाले, फॉर्म झाले. नाव टेल मी वॉटर. आणि त्यातून काय झालं, मोठ्या प्रमाणात, पण तेही थोडंफार टेम्परेचर होतं तेव्हाही त्यातून हे प्रोड्यूस झालं. पण हे जे पाणी होतं ते काय प्युअर नव्हतं. तेव्हा काय झालं, त्या टेम्परेचर हाय असल्यामुळे त्यात UV रेज, अल्ट्राव्हायलेट रेज, बाकीचे काही रेडिएशन आहे ते रेडिएशन त्या वॉटरमध्ये तयार झालं. हे होतं, आपण कधीची स्टोरी बघितली, 30.8 बिलियन ॲगो. लॅटर सी द डेफिनेशन ऑफ इव्हॉल्युशन. लॅटर सी इन 3.5 इयर म्हणजे 3.5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीवरती काय दिलेलं आहे ते आपण आता पाहणार आहोत. सी डेफिनेशन ऑफ इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे जी काही इव्हॉल्युशन आहे, आता जी काही स्टोरी पाहिली ही स्टोरी काय लगेच घडली का, नाही, तर त्याला बराचसा ड्युरेशन लागला. तेव्हा कुठंतरी हे इव्हॉल्युशन काय झाले, घडून आलेलं आहे. नंतर अजून एक डेफिनेशन दिलेले आहे बुकमध्ये बघा. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंज इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर ऑफ सेव्हरल जनरेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. म्हणजे नैसर्गिक जो काही निवडीला प्रतिसाद म्हणून सजीवांच्या एखाद्या पेशीजमध्ये जे काही कॅरेक्टर आहे, काही विशिष्ट कॅरेक्टर, ते अनेक पिढ्यापर्यंत बदल घडवून जी काही प्रक्रिया आहे ती नव्या प्रजातीमध्ये किंवा जे काही नवीन न्यू ऑर्गॅनिझम आहे ते प्रोड्यूस करतात, ह्या प्रक्रियेला सुद्धा काय म्हटलं जातं, इव्हॉल्युशन म्हटलं जातं. म्हणजे जी काही आपण 3.5 इयरच्या अगोदर जे काही अर्थ असेल, सन प्रोड्यूस होण्याची, जी काही युनिवर्स प्रोड्यूस होण्याची जी काही प्रक्रिया ती पाहिली. आता नंतर बघा 3.5 बिलियन इयर ॲगो लाईफ हॅड बीन नॉन एक्झिस्ट ऑन द अर्थ. बघा 3.5 बिलियन्स इयर ॲगोसुद्धा अर्थवरती कुठलीही लाईफ नव्हती. म्हणजे ते प्लांटचे लिव्हिंग असतील किंवा ॲनिमल्स असतील, कोणतेही जीव त्या पृथ्वीवरती अजून आले नव्हते. कधी 3.5 बिलियन इयर ॲगो. तेव्हा काय प्रोड्यूस झालं, तर फक्त ॲटमॉस्फिअर, वॉटर वगैरे तयार झालं. ती प्रोसेस त्याच्या आधीची आपण पाहिलेली आहे. ॲट द बिगिनिंग, बघा ॲट द बिगिनिंग, सुरुवातीला बघा जेव्हा ते वॉटर वगैरे तयार झालं, त्या वॉटरमध्ये काय तयार झालं, तर मे हॅव बीन ओनली सिम्पल एलिमेंट. त्या वॉटरमध्ये अतिशय सिम्पल असे एलिमेंट काय झाले, प्रोड्यूस झाले, तयार झाले. इन द ऑसियन ऑन द अर्थ. बघा अर्थ जे काही ऑसियन असेल, रिव्हर जे काही त्यांनी ऑसियन वापरलेलं आहे, ऑसियनमध्ये काय तयार झालं, तर सिम्पल एलिमेंट प्रोड्यूस झाले. आणि नंतर ठराविक लॅटर कालावधी इयर गेले असतील, इयर ॲगो नंतर काय तयार झालं, त्या जे काही सिम्पल एलिमेंट झाले ते जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक
कंपाऊंड्स मे बी फॉर्म्ड फ्रॉम दोज. कालांतराने त्या सिम्पल कंपाऊंडचं कशात रूपांतर झालं? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. परत हे इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड लिव्ह झाले कालानंतर, म्हणजे ठराविक त्याला बराचसा कालावधी लागला असेल प्रत्येकाला चेंज व्हायला. लक्षात घ्या. नंतर काय तयार झालं? कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स लाईक प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड मे हॅव फ्रॉम्ड इन अ लॉंग पिरियड फ्रॉम द सिम्पल कंपाऊंड. बघा, सिम्पल कंपाऊंडचं कॉम्प्लेक्स कंपाऊंड व्हायला लाईक प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड जे काय हे असेल ते तयार व्हायला त्यांनी शब्दही वापरले ॲज अ लॉंग पिरियड. अतिशय लॉंग पिरियड लागला. मग हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय झाले? तयार झाले. प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड असेल, अमिबा असेल, जे काही ॲनिमल्स आहेत, छोटे छोटे जीव असतील, ऑर्गॅनिझम असतील, ते प्रोड्यूस व्हायला. नंतर बघा, हे जे काही कॉम्प्लेक्स कंपाऊंड झालं त्या कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं परत लॉंग पिरियड नंतर फर्स्ट प्रिमेटिव्ह टाईप्स ऑफ सेल मे हॅव बी फॉर्म्ड इन द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. परत ह्या मिक्सचरपासून ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकपासून काय तयार झालं? कॉम्प्लेक्स कंपाऊंडपासून फर्स्ट प्रिमेटिव्ह सेल प्रोड्यूस झाला. बघा, फक्त पहिल्यांदा सिम्पल कंपाऊंड ऑक्सिजनमध्ये सापडले, त्यानंतर ते लॉंग पिरियड नंतर ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक मिळालं, नंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड मिळाले लाईक प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड, आणि त्याचा पहिला काय तयार झाला? फर्स्ट प्रिमेटिव्ह टाईप्स ऑफ सेल मेड झाला, तयार झाला. मग हे तयार झाल्यानंतर प्रिमेटिव्ह सेल तयार झाल्यानंतर त्यांची जी नंबर आहेत प्रिमेटिव्ह सेलचे ते काय होत गेले? इंक्रीज्ड होत गेले. म्हणजे जी काही साईज आहे प्रिमेटिव्ह सेलची ती काय केली? इंक्रीज, वाढत कालांतराने कशी केली? जलद गतीने म्हटलं तरी चालेल, कारण सेल एकदा ग्रोथ चालू केली त्याची फास्टर अशी ग्रोथ होते. म्हणजे तेव्हा त्याची ग्रोथ काय झाली? अतिशय फास्ट झाली. कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल, जे काही सराउंडिंगला केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये हे सेलची ग्रोथ काय होत गेली? इन्क्रीज्ड होत गेली. There may had been some differences among those cells and according to the principle of natural selection. हे कशाचं प्रिन्सिपल आहे? हे जे काही इन्क्रीज्ड होणं तर ते नॅचरल सिलेक्शन, नैसर्गिक निवडाच्या तत्वानुसार काहींची काय झाली? चांगली वाढ झालेली तर दिसून आली, म्हणजे ते वाढत गेले. नॅचरल सिलेक्शनच्या नुसार बघा, हॅव अ गुड ग्रोथ अँड सम ऑफ पेरिशिड विच कुड नॉट ॲडजस्ट द सराउंडिंग. म्हणजे नैसर्गिक निवडीनुसार, नॅचरल सिलेक्शननुसार काय सांगितलं गेलं तर प्रिन्सिपल काय झालं की जे त्या वातावरणाशी अनुकूलन होते, त्यांनी जे ठग धरला होता त्या वातावरणाशी ऑक्सिजनमध्ये, ते त्यांची ग्रोथ काय झाली? फास्टर झाली. आणि त्या वातावरणाशी ते जुळले नाही, जे काही ऑर्गॅनिझम आहे ते काय झाले? पेरिशिड झाले, नाश झाला त्या जीवांचा ॲज अ सराउंडिंग. म्हणजे ज्या वातावरणाशी तुम्ही मॅच झाला ते हे काय जीव ऑर्गॅनिझम ते वाढत गेले, आणि ज्याची कमी झाली ते टिकू शकले नाही त्या वातावरणाची किंवा मॅच झाले नाही, त्यामुळे त्यांचा काय झाला? नाश झाला. ज पेरिशिड कुड नॉट ॲडजस्ट टू सराउंडिंग. ते सराउंडिंग कुठल्याही प्रकारे ॲडजस्ट होऊ शकले नाही, त्यामुळे ते पेरिशिड झाले. आणि हे जे प्रिन्सिपल आहे ते नॅचरल सिलेक्शनचं आहे. नेक्स्ट बघा, ॲट प्रेझेंट म्हणजे सध्याची स्थिती. आता जर पाहिलं तर काय दिसून येतं? करोड ऑफ स्पेसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल विथ हग डायव्हर्सिटी रिगार्डिंग शेप अँड कॉम्प्लेक्सिटी आर प्रेझेंट ऑन द. सध्याच्या स्थितीला जर प्रेझेंटमध्ये अर्थवरती पाहिलं ॲज अ प्रेझेंट सध्या स्थितीला, तर करोड स्पेसीज आपल्याला कशाचे दिसून येतात? प्लांट अँड ॲनिमलचे. जरी तुम्ही एखादं रोज जरी प्लांट घेतलं तर त्याच्यामध्येही आपल्याला बऱ्याचशा डायव्हर्सिटी चेंज झालेले दिसून येतात. म्हणजे अशा प्लांटच्या आणि ॲनिमलच्या किती आपल्याला डायव्हर्सिटी झालेली आल्या? करोडो स्पेसीजमध्ये आपल्याला त्यांची डायव्हर्सिटी दिसून येते सध्याच्या स्थितीला. ॲनिमल डायव्हर्सिटी बघा, त्यातील काही डायव्हर्सिटी इथे दिलेल्या आहेत. ॲनिमल डायव्हर्सिटी, ॲनिमलची विविधता बघा, रेंजिंग फ्रॉम कुठून स्टार्ट झाली? ॲज अ युनिसेल्युलर आपण शिकलेलं आहे. युनिसेल्युलर लाईक अमिबा और पॅरामेशियम, म्हणजे
एक पेशीपासून ते अनेक पेशी पण लाईक बघा युनिसेल्युलर अमिबा इन पॅरामेशियम टू मॅन अँड जायंट व्हेल. बघा अमिबा पॅरामेशियम सारख्या एक पेशीपासून ते मॅन अँड जायंट म्हणजे जे काही मानव आहेत किंवा जे काही देवमासा आहे हे कशात येतात मल्टीसेल्युलर. म्हणजे ह्यांच्यात आपल्या ह्या ॲनिमलमध्ये बरीचशी डायव्हर्सिटी होत गेलेली काय येते दिसून येते. नेक्स्ट प्लांटची डायव्हर्सिटी बघा कन्सिस्ट ऑफ व्हेरियस स्पेसीज रेंजिंग फ्रॉम युनिसेल्युलर क्लोरेला टू हॉग बनियन ट्री. प्लांटमध्ये बघितलं तर एक पेशी क्लोरेलापासून ते हॉग बनियन ट्रीपर्यंत आपल्याला काय दिसून येते त्या प्लांटमध्ये डायव्हर्सिटी झालेली दिसून येते. द लाईफ एक्झिस्ट ऑन अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्विटोर टू बोथ ऑफ पोल्स. Organisms are present at all places like air, water, rocks, etc. Humans have shown curiosity about origin of life and reason such great diversity of life present on the earth since Asian period. बघा जे काही पूर्वज आहे त्या पूर्वजापासून जे काही घडत गेलं म्हणजे जे काही पृथ्वीवरील सर्व ठिकाणी वृश्चिव्रत जो काही भाग आहे इक्विटोर दोन्ही ध्रुवापर्यंत सजीवांचे काय दिसून येतं आपल्याला अस्तित्व तिथं दिसून येतं. ॲज अ एव्हरीवेअर प्लेस झालेले दिसून येतात ऑर्गॅनिझम इक्विटोरियल टू बोथ ऑफ द ध्रुव पोल्स ॲज अ ध्रुव. तिथं हवा पाणी जे काही रॉक्स जे काही लँड्स आहे जे अस्तित्व आपल्याला काय येतं दिसून येतं ॲज अ ओरिजिन म्हणजे अतिप्राचीन म्हणजे सुरुवातीचं जे काही पॉईंट होता जिथून आपली स्टार्टिंग झाली कुठून ॲज अ सिम्पल एलिमेंटपासून ते आत्तापर्यंत जे काही घडलं त्यासुद्धा काय आहे एक क्युरियोसिटी आहे प्रत्येका मानवास किंवा सजीवात. नेक्स्ट बघा प्रेझेंट ऑफ द अर्थ सिन्स एशियन्स पिरियड डिफरंट थेरीज अबाउट ओरिजिन. डिफरंट थेरी म्हणजे ओरिजिनला जे काही सिम्पल कंपाऊंडचं सांगितलं सिम्पल कंपाऊंड म्हणजे काय फक्त जे काही ऑसियन तयार झालं तर त्यात छोटे छोटे काय एलिमेंट्स तयार झाले तेच बाकी काही नव्हतं तो ओरिजिन झाला. अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ बीन प्रपोज्ड टिल टुडे. मग तिथून जी उत्क्रांती झाली सुरुवात झाली लाईफला जी काही सध्याची स्थिती आहे त्या थेरीला काय म्हटलं जातं ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सजीवांचा जो काही डेव्हलपमेंट होत गेली ओरिजिन टू टुडेज त्यांच्या लाईफमध्ये जी काही डेव्हलपमेंट किंवा चेंजेस झाले ह्या प्रोसेसलाच काय म्हटलं जातं ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हे काय झालं आहे हा ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे काय केलेलं आहे ॲक्सेप्ट केलेलं आहे की आपल्यात हो डिफरंट बदल होत गेला. यापैकी जे काही उत्पत्ती मांडल्या गेल्या विविध त्याच्यावर काय केलं हे सर्व जे काही सिद्धांत होते ते प्रूव्ह करण्यात आले. बघा त्यातच थेरी ऑफ इव्हॉल्युशन. अकॉर्डिंग टू दिस थेरी म्हणजे आता जी काही आपण थेरी पाहिली फर्स्ट लिव्हिंग मटेरियल. बघा फर्स्ट लिव्हिंग मटेरियल कुठला होता तर प्रोटोप्लाझम हॅज बीन फ्रॉम्ड ऑन ऑसियन. बघा फर्स्ट जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम सापडला जीव काही सापडला ऑसियनमध्ये तो कोणता होता तर प्रोटोप्लाझम जीवद्रव्य हा सापडण्यात आला. इन ड्यू टू कोर्स ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फ्रॉम्ड तो कुठला होता कुठल्या फॉर्ममध्ये होता तर युनिसेल्युलर एक पेशीमध्ये आढळत होता तेव्हा त्याची निर्मिती झाली फर्स्ट लिव्हिंग मटेरियल. ग्रॅज्युअली चेंजेस. बघा ग्रॅज्युअली त्यात चेंजेस होत गेले अकॉर्डिंग इन देअर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म विच लार्जर और मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. बघा त्या युनिसेल्युलर लक्षात घ्या सिम्पल ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर आणि कॉम्प्लेक्स म्हणजे मल्टीसेल्युलर. मग हे जे युनिसेल्युलर म्हणजे काय सिम्पल जे काही कंपाऊंड होतं एलिमेंट होते त्याच्यात चेंजेस होत गेले आणि त्याचं काय तयार झालं कॉम्प्लेक्स म्हणजे मल्टीसेल्युलर तयार झालं. लक्षात घ्या लार्जर मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फ्रॉम्ड म्हणजे एका पेशीपासून अनेक पेशी काय गेल्या अतिशय लार्जर वाढत गेल्या. ऑल दोज चेंजेस वेअर स्लो अँड ही काही प्रोसेस लगेच झाली का नाही. जी प्रोसेस आहे त्याला हजारो वर्ष गेली तेव्हा कुठं हा चेंज म्हणजे ते हा
चेंज व्हायला त्यांनी काय सांगितलं आहे, ॲज अ लॉंग पिरियड लागतो. त्याचबरोबर ही जी प्रोसेस आहे ती स्लोली होत घेते आणि ग्रॅज्युअल होत घेते. लक्षात घ्या, कुठलीही ड्युरेशन लगेच होत, प्रत्येकाला एक ठराविक कालावधी लागतो. ह्या कालावधी व्हायला, जीव निर्माण व्हायला ही बरेचसे वर्ष गेली. बघा त्याला दिलेलं ड्युरेशन किती वर्ष लागली. ॲज अ ऑल चेंजेस ॲट मस्ट 300 करोड इयर. बघा ग्रॅज्युअल हा जो काही चेंज आहे कुठून युनिसेल्युलर टू कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझममध्ये व्हायला जो काही चेंज गेला त्याला जवळपास मस्ट 300 करोड इयर 300 करोडो वर्षे गेली. तेव्हा कुठं त्यांच्यात थोडा थोडा काय होत गेलता, चेंज होत गेलता. लक्षात घ्या, चेंज अँड डेव्हलपमेंट इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टी डायमेन्शनल. इट्स लेड टू इव्हॉल्युशन डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम. सजीवांचा जो काही बदल व विकास हा कसा आहे, सर्वव्यापी, ऑलराऊंडर आणि सर्व अंगाने होत गेला. म्हणजे सुरुवातीपासून सिम्पलपासून टू कॉम्प्लेक्सपर्यंत, म्हणजे सर्व त्यांच्या लाईफमध्ये काय होत गेला, बदल होत गेला. त्याचबरोबर त्याचं डेव्हलपमेंटही होत गेलं. आणि ह्यातूनच काय झाले, बऱ्याचशा प्रकारचे जे काही ऑर्गॅनिझम आहे ते काय झाले, अस्तित्वात आले. हेन्स ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड एज इव्हॉल्युशन ऑफ ऑर्गॅनिझम. ही जी काही प्रोसेस पाहिली ह्या प्रोसेसलाच काय म्हणलं जातं, इव्हॉल्युशन, विच इज ऑर्गनायझेशनल. नंतर डेफिनेशनचं आहे बघा, इव्हॉल्युशनची तिसरी डेफिनेशन, दोन अगोदर पाहिलेले आहेत. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम ॲन्सिस्टर्स. ॲन्सिस्टर मीन्स पूर्वज, हॅविंग डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्हॉल्युशन. बघा ह्यात काय सांगितलेलं की जी काही भिन्न रचना व कार्य असलेले ॲन्सिस्टर्स आहेत, पूर्वज, ते वनस्पती व प्राण्यांच्या प्रागतिक विकास म्हणजेच काय, उत्क्रांती, ॲज अ इव्हॉल्युशन होय. राहिलेला भाग एव्हिडन्सेस जो काही आहे, जो काही इव्हॉल्युशन पाहिला त्याच्यावरतीच एव्हिडन्स डिपेंड आहे. तो व्हिडिओ पुढच्या लेक्चरला पाहू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.